एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। ही बातमी आहे मुंबईतनं। हे एक असं प्रकरण ज्यामध्ये वेगवेगळे अपडेट समोर येताना दिसते। पायधुणी प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट काय अपडेट आहे बघा। असं कळतं या सगळ्या प्रकरणात की उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झालेला आहे। चौघांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश सापडलेले आहेत आणि मृत्यूनंतर तब्बल 11 दिवसांनी मृत्यूचं खरं कारण समोर आलेलं आहे। पण हे उंदीर मारण्याचं औषध त्यांच्या कोणत्या प्रकारच्या खाण्यात त्यांना देण्यात आलं, कसं नेमकं त्यांच्या याच्यात शरीरात ते गेलं, हा मात्र तपासाचा भाग आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संकेत वरक आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। संकेत, काय माहिती आहे बद्दल? विशाल, जवळपास 11 दिवसांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते आता उघडकीस आलेलं आहे। आत्ताच एक 5 वाजता जो आहे तो फॉरेन्सिक च्या टीमने जो अहवाल आहे, फॉरेन्सिकचा अहवाल आहे, तो पोलिसांना सुपूर्द केलेला आहे। आणि डोकाडिया परिवाराने जे आहे ते उंदीर मारण्याचं जे औषध असतं ते कुठेतरी प्राशन केल्याचं किंवा खाल्ल्याचं समोर त्या अहवालामध्ये आलेलं आहे। त्याच्यामुळे ही आत्महत्या आहे का असा थेट सवाल आता उपस्थित राहतोय। महत्वाचं म्हणजे 4 जणांचा इथे मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे ही सामूहिक आत्महत्या आहे का असा देखील प्रश्न इथे निर्माण होतोय। आता पोलीस आत्महत्या या दृष्टिकोनाने तपास करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। खरं तर पोलिसांनी या आधी देखील त्या अनुषंगाने तपास केलेला आहे। त्यांची बँक खाती तपासली होती, बँक करप्सी होती का ते तपासलं होतं, इतर काही त्यांच्यावरती प्रेशर होतं का, काय फॅमिली प्रॉब्लेम्स होते का, हे देखील तपासले होते। त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास जो तो सुरूच होता। मात्र आता ही जी अपडेट आली आहे याच्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते फूड पॉयझनिंग पासून आता थेट आत्महत्याच्या दिशेने खरं तर वळलेलं आहे। डोकाडिया कुटुंबाने जे आहे ते उंदीर मारण्याचं जे औषध असतं ते प्राशन केलेलं ते खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे जो आहे तो दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। आणखी एक महत्वाची गोष्ट इथे अशी सुद्धा आहे विशाल की पहिली जी सर्वात लहान जी मुलगी होती तिचं आधी निधन झालं होतं आणि उर्वरित म्हणजे नसरीन असेल, अब्दुल्ला असेल आणि त्यांची मोठी मुलगी जी आहे ही यांचं निधन जे नंतर जे हॉस्पिटलमध्ये झालं। खरं तर या सर्वांनी मृत्यूच्या आधी पोलिसांशी संवाद साधला होता। पोलिसांनी यांचे जबाब